ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आपण स्टडी केलेलं आहे. फ्युनिकल हा स्टॉक आहे, हे ह्याच्याबरोबर रीच तयार करतं, त्याला आपण म्हणतो रॅफी. हा आहे ओव्ह्यूलचा बेस, त्याला आपण म्हणतो चॅलाझा. हे आहेत ओव्ह्यूलचे इंटिग्युमेंट्स, आउटर इंटिग्युमेंट आणि इनर इंटिग्युमेंट. इथं आहे आता प्रोटेक्शन, हे इंटिग्युमेंटचं फंक्शन आहे. हे इंटिग्युमेंट इकडं कंटिन्यू होतात, परंतु इथं एक इंटरप्शन बनतं, त्याला आपण म्हणतो मायक्रोपाईल. पोलन ट्यूब इथूनच आत जाणार आहे, एंट्री ऑफ पोलन ट्यूब हे त्याचं फंक्शन असेल. त्याच्या आत इथं डिप्लॉइड सेलचं जे मास आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लियस ऑर मेगास्पोरॅन्जियम. मेगास्पोरॅन्जियम किंवा न्यूक्लियस आपण म्हणतो. याच मेगास्पोरॅन्जियम पासून, एका सेल पासून फिमेल गॅमेटोफाइट बनणार आहे. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट एंजिओस्पर्म मध्ये कशी होते? इथं आपल्याला माहिती आहे, जे आर्किस्पोरियल सेल आहे ती डिवाइड होऊन न्यूक्लियस तयार करते आणि न्यूक्लियस बरोबर एक सेल बनवली जाते. त्या सेलचं नाव आहे मेगास्पोर मदर सेल. The archisporium differentiates into primary parietal cell which produces nucellus and primary sporogenous cell which produces megaspore mother cell. This megaspore mother cell undergo meiosis to produce 4 unicellular uninucleate non-motile haploid cells called as megaspores. The conversion of megaspore mother cell into megaspores is called as megasporogenesis. या प्रोसेसला म्हणायचं मेगास्पोरोजेनेसिस. आता 4 मेगास्पोर पैकी काही प्लांट मध्ये 3 मेगास्पोर डिजनरेट होतात, एकच मेगास्पोर फंक्शनल राहतो आणि फंक्शनल मेगास्पोर पासून फिमेल गॅमेटोफाइट एम्ब्रियो सॅक बनतं. त्याला आपण म्हणतो मोनोस्पोरिक टाइप. काही प्लांट मध्ये 4 मेगास्पोर पैकी 2 मेगास्पोर फंक्शनल राहतात आणि त्याच्यापासून फिमेल गॅमेटोफाइट तयार होतं, त्याला आपण म्हणतो बायस्पोरिक टाइप. आणि काही प्लांट्स मध्ये 4ही फंक्शनल राहतात आणि फिमेल गॅमेटोफाइट बनवतात, त्याला आपण म्हणतो टेट्रास्पोरिक टाइप. म्हणजे फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट एंजिओस्पर्म मध्ये 3 टाइपची आहे, मोनोस्पोरिक, बायस्पोरिक, टेट्रास्पोरिक. या तिन्ही पैकी आपल्याला स्टडीला आहे मोनोस्पोरिक टाइप ऑफ डेव्हलपमेंट. ती
स्टडी करण्यापूर्वी मेगास्पोर बद्दल एक पॉइंट आणखी कन्सिडर करू. एक MCQ त्यात विचारला जातो. जे मेगास्पोर 4 तयार होतात, ही जर अरेंजमेंट राहिली तर त्याला आपण म्हणतो लिनियर अरेंजमेंट. इथं सुद्धा मग टेट्राहेड्रल अरेंजमेंट सुद्धा असते, आयसो बायलॅटरल अरेंजमेंट सुद्धा आहे, टी शेप्ड अरेंजमेंट आहे, इन्व्हर्टेड टी शेप्ड अरेंजमेंट आहे. म्हणजे इथं मेगास्पोरची अरेंजमेंट वेगवेगळी पाहायला मिळते. परंतु या मेगास्पोर पैकी, या अरेंजमेंट पैकी सर्वात कॉमन कोणती हा क्वेश्चन विचारला जातो. लिनियर अरेंजमेंट ऑफ मेगास्पोर इज अ मोस्ट कॉमन अरेंजमेंट इन एंजियोस्पर्म. 4 मेगास्पोर पैकी मोनोस्पोरिक एम्ब्रियो सॅक जे आहे त्याच्यामध्ये एक मेगास्पोर फंक्शनल राहतो आणि या एका फंक्शनल मेगास्पोर पासून फिमेल गॅमेटोफाइट तयार होतं. एका फंक्शनल मेगास्पोर पासून फिमेल गॅमेटोफाइट तयार होतं. 3 मेगास्पोर डिजनरेट होतात. का डिजनरेट होतात? एकतर पॉलीएम्ब्रॉनी इथं अवॉइड करायची आहे, एकालाच भरपूर न्यूट्रिशन द्यायचं, न्यूट्रिएंट्स द्यायचे, त्यामुळे एक स्ट्रॉंग एम्ब्रिओ बनवण्यासाठी बाकीचे 3 डिजनरेट झाले. आणि हा फंक्शनल मेगास्पोर जनरली चॅलाझल मेगास्पोर 3 मायटॉटिक डिव्हिजन मध्ये जातो. इट अंडरगो 3 मायटॉटिक डिव्हिजन फॉलोड बाय सेल्युलर ऑर्गनायझेशन and forms 7 celled 8 nucleate embryo sac. असं जे मोनोस्पोरिक एम्ब्रियो सॅक आहे, मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट जी आहे ती स्ट्रॅसबर्जर नावाच्या सायंटिस्टनं पॉलिगोनम डायव्हर्टिकुलम या प्लॅन मध्ये फाइंड आउट केली. म्हणून या एम्ब्रियो सॅकच्या डेव्हलपमेंटला पॉलिगोनम टाइप ऑफ डेव्हलपमेंट असंही नाव दिलेलं आहे. मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट मध्ये आता हा चॅलाझल मेगास्पोर आहे, बाकीचे 3 डिजनरेटिंग आहेत. आणि फंक्शनल मेगास्पोर मध्ये काय होतं? पहिली मायटॉटिक डिव्हिजन होते. फ्री न्यूक्लियर म्हणजे सेल्युलर ऑर्गनायझेशन लगेच होत नाही. 2 न्यूक्लियाय तयार होतील, 2 पोलला 2 जातील. सेकंड मायटॉटिक डिव्हिजन होणार, ती पण फ्री न्यूक्लियर. 4 nuclei formed 2 at each pole. Third mitotic division, 8 nuclei formed, 4 at each pole. प्रत्येक पोलला 4. आणि ज्यावेळी 8 न्यूक्लिएट कंडिशन होईल त्यावेळी यामध्ये सेल्युलर ऑर्गनायझेशन होत आहे. यामध्ये सेल्युलर ऑर्गनायझेशन होतं. आणि सेल्युलर ऑर्गनायझेशन मध्ये काय काय होत आहे? ही मायक्रोपायलर एंडची साईड ही चॅलाझल एंडची साईड असेल तर या मायक्रोपायलर एंडला 3 सेल्ड एग ॲपॅरेटस बनतं. म्हणजे 4 न्यूक्लियाय पैकी 3 न्यूक्लियाय पासून 3 सेल बनतात. त्याला नाव आहे एग ॲपॅरेटस.
त्यामध्ये सेंट्रल लार्ज एग आहे आणि हे लॅटरल साइडला काय आहेत, दोन्ही साइडला या सिनर्जिड्स आहेत. सेंट्रल लार्ज एग अँड टू लॅटरल सिनर्जिड फॉर्म्स एग ॲपॅरेटस. असं 3 सेल्ड एग ॲपॅरेटस मायक्रोपायलर एंडला तयार होतं. यामध्ये ज्या सिनर्जिड सेल आहेत त्या गाईड करण्याचं काम करतात. पोलन ट्यूबला गाईड करणार. यांच्यामध्ये असे फिंगर लाईक प्रोजेक्शन असतात. ते हॉस्टोरियल नेचरचं काम करतात, म्हणजे सराउंडिंग मीडियम मधून न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करणार. यांना नर्व सेल असंही म्हटलेलं आहे. एकच्या दोन्ही बाजूला 2 बलून सारख्या या सेल्स आहेत. त्यानंतर दुसऱ्या पोलला 4 न्यूक्लियाय पैकी 3 न्यूक्लियायचं कन्वर्जन 3 अँटीपोडल सेल्स मध्ये होतं. 3 न्यूक्लियाय गेट कन्वर्टेड इनटू 3 अँटीपोडल सेल्स. मग अँटीपोडल सेलचा नंबर 3च असतो का, तसं काही सांगता येणार नाही. अँटीपोडल सेलचं फंक्शन काय, दे डिजेनरेट अँड सर्व ॲज अ न्यूट्रिएंट्स. दुसरं कुठलंही फंक्शन नाही. म्हणून क्वेश्चन विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग आर वेस्टिजियल सेल्स इन एम्ब्रियो सॅक. निकामी सेल्स इथं कोणत्या आहेत, बिनकामाच्या सेल इथं कोणत्या आहेत, तर त्या अँटीपोडल सेल्स आहेत. त्याचा नंबर किती असू शकतो, ससा पॅनिक्युलेटा. या प्लांट मध्ये 300 अँटीपोडल सेल्स मिळालेले आहेत. 300 अँटीपोडल सेल्स इथं मिळालेले आहेत. They degenerate and serve as a nutrients. They are vestigial cells. एक न्यूक्लियस या पोलचा शिल्लक आहे, एक या पोलचा शिल्लक आहे. दोन्ही न्यूक्लियाय सेंटरला येतात, लगेच फ्यूज होत नाहीत आणि त्याच्यावरती एक कॉमन वॉल तयार होणार. आणि ही जी सेल आहे तिला आपण म्हणतो सेंट्रल सेल, which contain 2 polar nuclei. फ्यूज झालेले नाहीत आणखी. फर्टिलायझेशनच्या जस्ट अगोदर या फ्यूज होऊन सेकंडरी न्यूक्लियस बनवणार, डेफिनेट न्यूक्लियस बनवणार. तर इथं सेल किती बनलेले आहेत, 1 2 3 1 2 3 and 1. 3 plus 3 plus 1 अशा 3 plus 3 plus 1 अशा 7 सेल्स बनल्या. पण न्यूक्लियाय किती आहेत, फ्युजन इथं मधल्या सेलचं झालेलं नाही. सेंट्रल सेल मध्ये न्यूक्लियायचं फ्युजन झालेलं नाही आहे. त्यामुळे न्यूक्लियाय किती आहेत, 8. So 7 celled and 8 nucleate embryo sac is formed. 7 celled 8 nucleate embryo sac या ठिकाणी बनतं. पुन्हा क्वेश्चन विचारला जातो की या मध्ये सर्वात लार्जेस्ट सेल कोणती आहे. सेंट्रल सेल इज अ लार्जेस्ट सेल इन एम्ब्रियो सॅक. या एम्ब्रियो सॅक मध्ये सर्वात लार्जेस्ट सेल कोणती आहे, तर सेंट्रल सेल ही लार्जेस्ट सेल आहे. म्हणजे इथं काय काय झालं, मेगास्पोर मदर सेल मध्ये मेगास्पोरोजिनेसिस प्रोसेस झाली.
मिओसिस डिव्हिजन झाली आणि 4 युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएट, नॉन मोटाइल, हॅप्लॉइड, morphologically similar, genetically dissimilar because they are the product of meiosis. Out of 4 megaspores, 3 get degenerate and 1 remains functional. This functional chalazal megaspore undergo 3 pre-nuclear mitotic divisions to produce 8 nuclei, 4 at each pole. Later on, cellular organization takes place. Out of 4 nuclei towards micropylar end, 3 get converted into 3-celled egg apparatus. 3-celled egg apparatus. It contains central large egg and 2 lateral synergids, which contains filiform apparatus which absorbs nutrients, and synergid guide the pollen tube. Out of 4 nuclei towards chalazal end, 3 get converted into 3 cells called as antipodal cells. And 1 nucleus remains in micropylar end, 1 in chalazal end, comes at equator center and bounded by common wall to produce central cell. So 7-celled 8 nucleate embryo sac is formed in angiosperm. This is most common type. Near about 80% plant families shows this type of embryo sac. मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट जी आहे ती सर्वात कॉमन डेव्हलपमेंट समजली जाते. 70 to 80% प्लांट फॅमिलीज मध्ये मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट आहे. दिस इज अबाउट मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. थँक यू व्हेरी मच.